त्याला त्याग आणि समर्पण कळलं नाही, असे पळून गेले. अशांना हे दाखवण्याला कार्यकर्त्यांची ताकद आज आपण या ठिकाणी पाहत आहे. विकास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या निवडणुकीकडे पाहत आहोत. लोकांच्या दैनंदिन ज्या सुविधा आहे त्या आम्ही पूर्ण देण्यासाठी हे करत आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्रामध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. प्रभाग 9 मध्ये लढत चर्चेत आहे, कारण या प्रभाग 9 मध्ये नौकरी सर्वांचं राज्यात सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नेमकं कुणाचा विजय होणार हे देखील 15 तारखेनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. आपल्यासोबत सर्व उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. काय सांगाल, एकंदरीत कसा प्रचार सुरू आहे तुमचा? आता जोशात प्रचार चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास वंदन करून आम्ही या ठिकाणी प्रचाराची सुरुवात केलेली आहे. आणि आता या ठिकाणी श्रीरामाचंही दर्शन आम्ही घेतलेलं आहे. श्रीरामाचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन नक्कीच या प्रभाग क्रमांक 9 मध्ये आम्ही जोरदार काम करू. जोरदार या शक्ती प्रदर्शनाने दिसतंय की आमचा हा कार्यकर्ता हा आमचा खरा कणा आहे, आणि ज्याला त्याग आणि समर्पण कळलं नाही, असे पळून गेले. अशांना हे दाखवण्याला कार्यकर्त्यांची ताकद आज आपण या ठिकाणी पाहत आहे. पालवडकर विरुद्ध पालवडकर अशी लढत होणार आहे. तुमचे एकेकाचे सहकारी होते, आता राष्ट्रवादीतून लढत आहेत. काय सांगाल याबद्दल? आता तेच सांगितलं ना, ज्यांना त्याग आणि समर्पण कळलं नाही ते पळून गेले. आता ह्याच्या पलीकडे काही सांगू शकत नाही. आता येणारी निवडणूक आणि निवडणुकीचा निकाल हे मायबाप जनता त्यांना या ठिकाणी दाखवून देईल. अण्णा नेमकं कोणते विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहेत प्रचारासाठी? विकासाचे मुद्दे, राहिलेले प्रकल्प, रखडलेले रोड, पाणी, ड्रेनेज, रस्ते, आम्ही जे काही या प्रभागाला लागेल सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या निवडणुकीकडे पाहत आहोत. लोकांच्या दैनंदिन ज्या सुविधा आहे त्या आम्ही पूर्ण देण्यासाठी हे करत आहोत. अण्णा नेमकं असे कोणते कामं केले ज्यामुळे तुम्हाला जनता निवडून देईल? आम्हाला कामं करायच्यात. आम्ही नव्याने पहिल्यांदाच आम्हाला संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करू. भारतीय जनता पार्टीने एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरती विश्वास दाखवलेला आहे, आणि विश्वास आम्ही या ठिकाणी साध्य करून नक्की दाखवू. अण्णा नेमकं जनतेला काय आवाहन कराल तुम्ही निवडणुकीच्या अनुषंगाने? निवडणुकीच्या यांनी सर्व जनतेला हे करतो की जी काही गेली 10-15 वर्ष रखडलेली कामं आहे ती पूर्ण करण्यासाठी आणि या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी निवडून द्या. आम्ही नक्कीच या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. ते होते प्रभाग उमेदवार लहू बालवडकर यांच्याकडून आज प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे. जोरदार प्रचार सुरू आहे. एकीकडे बालवडकर विरुद्ध बालवडकर अशी लढत होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आता 15 तारखेनंतर चित्र स्पष्ट होणार आहे, कोणाचा विजय होणार. ज्ञानेश्वर मोरे, नवराष्ट्र, पुणे.